कसं आहे ना, लेडीजनीच थोडी एक समजून घ्यायला पाहिजे हर गोष्टीमध्ये. काय झालं समजून घ्या, काय कॉम्प्रोमाइज करा ते लेडीजनीच करा. का आपण असं कुठं लिहिलंय का? तर मी एवढं बोलली ना त्याशी, मला वाटते काम जॉबचं बोलल्यापासून ना माझ्याशी खूप क्रॉसमध्ये येतो. माझी ना बोलत नाही, काय नाही, काहीच नाही करत आहे. म्हणजे हर गोष्टीमध्ये ना मला असं इग्नोर मारते. म्हणजे असं विचार करते ही कोण आहे आणि मी कोण आहे. म्हणजे असं एकदम बोलतात ना एका घरामध्ये राहून पण असं मला एकदम इग्नोर मारते. तर खरंच असं आहे ना, असं पार्टनर ना कधीच कुठल्या मुलीला नको भेटायला जो की ना जीना मुश्किल करून टाकल कुठल्या मुलीचं. मला एवढं वैताग येतो ना याच्याशी. आता असं वाटतं ना की यार मी काय कुठं चुकी केली आणि मी कुठे येऊन बसले इथं. या गोष्टींचा ना मला खूप 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 त्रास होतोय. आणि आता ना मस्त जेवला बिवला, मम्मीला बोलला का तिला सांग मला जेवण वाढायला. म्हणजे एवढा त्याला नफरत आहे माझ्याशी बोलण्यासाठी. जर का मी कुठली मोठी चुकी करून याच्या घरामध्ये येऊन बसले, हा असं माझ्यासोबत वागतो नाही असं बोलतो. तर बोलला का तिला सांग बोलते जेवण बिवण द्यायला. तर ना तरी पण मी ना काही नाही बोलली. मी बोलली ठीक आहे. आणि ज्यांना सांगतो त्यांनी पण मला सांगितलं तुला सांगते जेवण वाढायला. असं नाही बोलले काय रे तू तिला आवाज का देत नाही, तुझ्याशी बोलत का नाही. हे बोलणं आहे की नाही मोठ्या माणसांनी. ते जाऊ द्या. तर मी जेवण वगैरे दिलं त्याला, सर्व काय दिलं, जेवण वगैरे केलं, पाणी बिणी घेतलं सर्व. आणि त्या टायमाला काय नाही बोलला. हा हा करूनच मला आन्सर दिला. तुम्ही बोलले भाजी देऊ का, पाणी देऊ का, असंच बोलवत होतो. त्याच्यानंतर मी जेवला बिवला आणि मग गेला निघून बाहेर. निघायच्या पहिला परत आला मोबाईल घेतला आणि मग अशी कटकट करत राहिला ना माझ्यासोबत. हा कसे आहेत बाबा, सडका बिडका बोलते, कशी काय बोलायला लागली, असं तसं हे बोलते. एवढी हिंमत झाली बोलायची. तर मी मग बोलणार होती, मग बोलली जाऊ दे घरात कशा लोकांच भांडणं करायची म्हणून मी ना सोडून दिला विषय. बोलले चल सोडायच्या तोंडाला मी कुठं लागत बसू. बघितलं ना तुम्ही त्याशी मी चुकून ब्लॉगमध्ये बोलली की सडका नवरा असा. तर त्याला एवढ्या त्या गोष्टीचं त्याने हे धरून बसलं. तर तेव्हापासून मला ना खूप खूप वाकड्यामध्ये बोलते. आणि जास्त वाकड्यातच बोलतो. म्हणजे चांगलं तर बोलायचं त्याचं त्याला माहितीच नाही. वाकड्यामध्ये बोलते. आणि ना खूप मला असं हार्ट फील होतं की हा का असं बोलतो या सर्व गोष्टी. आणि मी काय पण सोडून दिलं ना तर त्याला चैन पडत नाही की हिने का सोडलं. त्याचा मतलब काय तू माझी भांडणं करते ना, तू माझी भांडणंच करायला निघता. त्याचं असं आहे. तर त्याने म्हणजे ना असं झालं ना की नको दम करून ठेवलं मला. म्हणजे एक टॉपिक आहे ना म्हणजे असं खेचून धरतो ना तर मी काय सांगणार, एवढं डोकं पेन होते ना आता. पण मला बोलतात सगळे की दरवाजा बंद करून ब्लॉग काढ. काय बोलू सांगा मी. आता पण मी दरवाजा बंद केला. कारण कधी पण येऊन ना टपकीने हल्ली त्याला अशी सवय लागली ना ऐकायची की रियांशी ना काय बोलते आणि काय नाही, नक्की माझाच विषय बोलते की माझ्याबद्दल कोणाला सांगते की काय बोलते, काय 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 पूर्ण हे विचारांनी ना मला पूर्ण झोप लागत नाही. आणि मला ना असं कसं तरी होतं, मला चांगलं फीलच होत नाहीये. आणि कारण की ना कसं आहे ना, आपल्यासोबत जो आहे ना पार्टनर तो नीट पाहिजे. बाकीच्या लोकांशी आपल्याला काहीच देणं घेणं नाहीये. आपला पार्टनर नीट असेल ना तर कोण आपल्याला ना काहीच बोलू शकत नाही. आणि ना आपण ना खूप लाईफमध्ये काय पण गोष्टी करू शकतो. तर मला असं वाटतं खूप मोठी बिग मिस्टेक केली मी त्याला जॉबचं बोलून. त्याच्यामुळे हे थोडंसं असं डाऊन झालं वाटतं आमचं, असं पण मला वाटतं. मग असं वाटतं नाही यार बोलली तर मी बरोबर बोलली. हल्ली कुठल्या लेडीज आहे तसे ते ऐकून घेतात. तर बोलायला पाहिजे, बोलल्याशिवाय समजत नाही लोकांना. अशा पण गोष्टी असतात म्हणून बोलायला लागतं. म्हणून बोलली. तर मग तेव्हापासून थोडंसं बिनसले ना ते अजूनपर्यंत बिनसले. असं वाटतं मूर्ख माणसांची लग्न करून मी बसले इथं लय. असं वाटतं माझ्यासोबत काय घडलं असं मला वाटतं कधी कधी. काय कुठं चुकले यार, काय निवड चुकली, माणूस चुकला की नशीब चुकलं की काय चुकलं ना. मला कसं तरी होते ते. आता बोलतात ना माणसाला हे नाही होतं आणि चांगल्या माणसाला खराब भेटतात, खराब माणसाला चांगले लोक भेटतात. असं कधी कधी होतं खूप. देव पण कधी कधी ना अशाच जोड्या बनवतो की चांगल्याची खराब आणि खराबची चांगली. जी चांगली असेल त्याला खराब भेटणार, जो खराब असेल त्याला खूप चांगली भेटणार. हे तर ना रिअल मी बघते सर्वीकडं आता. आणि तसंच फारसं घडत असतं काय नाही का सर्वीकडं. यार एवढं चांगलं राहून पण जर आपल्यासोबत कोण समोरची व्यक्ती नीट राहत नाही, नीट बोलत नाही, काय नाही काय रिस्पॉन्स देत नाही, तर काय करायला पाहिजे आपण. मग बोलू नाही शकत, मन मोकळं नाही करू शकत. आणि कोणाशी बोलणं किंवा कोणाला सांगणं एका चुकीच्या गोष्टी आहेत का, बोलायला पाहिजे ना. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत समोरच्याला अक्कल पण येत नाही ना. तर काय बोलणार मी, काय बोलायचं. बोलतात ना आपलाच माणूस आहे ना, आपल्या माणसाबद्दल तर आपणच बोललो तर लोक पण त्याला काय पण बोलतील. म्हणून मी हा विचार करून कधी बोलत नाही. ठीक आहे चल आता एवढं तर हाय चालते तेवढं चालून द्यायचं. जसं बोलतात ना लाईफ आपल्याला नेते तसं आपण जायचं. आता कुठली गोष्ट आपल्याला थांबवायची नाही. आणि बोलतात ती कुठली गोष्ट कायम नसते. म्हणजे जसं माणसाच्या दुःख येतं ना, दुःख पण कायमचं नसतं, सुख येतं सुख पण कायमचं नसतं. अशा फारशा गोष्टी असतात. तर ठीक आहे ना चालून घेऊया, जसं चालतं तसं आपण चालूया. जसे दिवस ढकलायचे तसे ढकलून घेऊया. पण एवढंच आहे की समोरच्याने पण आपला विचार केला पाहिजे. जर आपण त्याचा एवढा विचार करतोय ना तर समोरच्याने पण आपला विचार केला पाहिजे. हर गोष्टीमध्ये कसं आहे ना, लेडीजनीच थोडी एक समजून घ्यायला पाहिजे हर गोष्टीमध्ये. काय झालं समजून घ्या, काय कॉम्प्रोमाइज करा ते लेडीजनीच करा. का आपण असं कुठं लिहिलंय का?
तर मी एवढं बोलली ना त्याशी, मला वाटते काम जॉबचं बोलल्यापासून ना माझ्याशी खूप टॉसमध्ये येतो, माझी ना बोलत नाही, काय नाही, काहीच नाही करत आहे. म्हणजे हर गोष्टीमध्ये ना मला असं इग्नोर मारते, म्हणजे असं विचार करते ही कोण आहे आणि मी कोण आहे, म्हणजे असं एकदम बोलतात ना एका घरामध्ये राहून पण असं मला एकदम इग्नोर मारते. तर मला ती गोष्ट ना खूप अशी ना वाईट वाटते, मला चांगलं नाही वाटत आहे. म्हणजे एवढं पण इग्नोर नाही केलं पाहिजे. जर मी एखादी चांगली गोष्ट जर तुला विचारलं ना तर तुम्हाला चांगला त्याचा रिस्पॉन्स दिला पाहिजे होता. असं नाही की मी काहीतरी चुकीचं केलं किंवा मी काहीतरी चुकीची गोष्ट तुला विचारली तर तू मला तो नीट ॲन्सर देणार नाही किंवा तू आयुष्यभर त्या गोष्टीसाठी माझी रुसून बसणार किंवा फुगून बसणार. तर असं नाही पाहिजे ना, थोडंसं अंडरस्टँडिंग त्यांनी पण केली पाहिजे की नाही. मला तर कधी कधी असं वाटतं ना की ह्याच्यावरती कोणतरी करणी केले वाटतं म्हणून हा असा वागतो, कारण हा आधी असं नव्हतं वागत. आधी तर खूप चांगला वागत होता, मी खरं सांगते. तर कारण तुम्ही पण माझे आधीचे व्लॉग्स वगैरे तर बघितले असले, मला कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा, किती माझी केअर करायचा, खूप म्हणजे कुठल्याही गोष्टीत तो माझी खूप केअर करायचा, खूप माझी काळजी घ्यायचा. पण हल्ली तो खूप अलग बघतो माझ्यासोबत. म्हणजे माझ्या छोट्या छोट्या गोष्टींनी पण त्याला मोठा राग येतो आणि मोठा तो इश्यू करतो, आवाज चढून बोलतो. पण मला असं वाटतं ह्याच्यावर कोणतरी खरंच करणी केले, काय जादूटोना बोलतात ना ते जसं केलं असं वाटतं मला कधी कधी. मला माहीत नाही करणी कशी करतात, पण मला हे नक्की वाटतं की याच्यावर कोणतरी केले म्हणून हा एवढा चेंज झाला आहे, हा एवढा बदलला आहे, हा माझ्या गोष्टीला किंवा माझ्या बोलण्याला हा काहीतरी एक व्हॅल्यू देत नाही. पहिला तरी देत होता, आता देत नाही. तर ना असं वाटतं. पण ठीक आहे ना, माझा देव तर घेईलच बघून हर गोष्ट. मला खूप ट्रस्ट आहे त्याच्यावरती, मी सगळं नीट होईलच आणि मी ते नीट करीन, म्हणजे करीनच. मला पण हाय विश्वास. पण बघू आता, माणसावरती विश्वास ठेवायचा का देवावर, पण मला देवावरती खूप माझा विश्वास आहे, बस बाकी मला काय नाही बोलायचं आहे. तर अशा गोष्टींनी आता ॲनिव्हर्सरी पण जवळ येणार आहे आणि वटपौर्णिमा, या दोन्ही पण गोष्टी माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहेत. की चला ह्या गोष्टी तर ॲनिव्हर्सरी दोघांची असते, पौर्णिमा तर फक्त त्याच्यासाठीच असते. आणि त्यासाठी मी म्हणजे तर विचार करते की ॲनिव्हर्सरीचं त्याच्याकडं काहीच प्लॅनिंग नाही. मला तर असं वाटते मे बी फिरायला नेलं पाहिजे आणि मला, कारण दर टायमाला नेतो तर ह्या टायमाला एवढं रुसलंय फुगलंय तर वाटत पण नाही की, आणि वाटतं पण. त्याची कुठली पर्सनॅलिटी आहे ना, दोन्ही पण मला समजून येत नाही. कधी कधी तो सरप्राईजच्या मूडमध्ये पण असू शकतो किंवा काय माहीत नाही, मी बोलूच शकत नाही. तर मला असं कन्फ्युजन होतं या गोष्टीचं की ॲनिव्हर्सरीचं काहीच नाही प्लॅनिंग आहे. तर पहिला किती एकदम आधीच 8 ते 10 दिवस आधीच त्याचं सुरू असायचं, आपली ॲनिव्हर्सरी आहे, असं आहे तसं आहे, इथं जायचं तिथं जायचं, आपल्याला हे करायचं ते करायचं, रियांची तुला मी हे घेतो ते घेतो. मग या टायमाला काहीच नाही. म्हणजे बघा ना, म्हणजे माणूस असं आहे ना, बरोबर बोलतात सगळेजण की ना, म्हणजे नवरा ना 2-2 मिनिटाला चेंज होतो बोलण्यामध्ये, आणि गोष्ट खूप खरी आहे. आणि ना खरंच विक्रांतच्या बाबतीत ना मला तेच दिसतंय की तो ना 2-2 मिनिटाला चेंज होतो. काय बोलली ना तर त्याचं वेगळंच चालू असतं. मग तो मला सडक्या बोलली, मला असं बोलली, तू तशी बोलली, मी नसताना नसताना आतमध्ये बोलते गेम खेळते आणि अशी करते तशी करते. तर तो तेव्हाच त्याचा अजूनच धरून बसल्याचं. सोडा, जाऊ दे. प्रत्येकाच्या घरामध्ये असं काही ना काही घडतच असतं. प्रत्येकाला म्हणजे आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन आहेत किंवा काही प्रॉब्लेम आहेत, तर आपण ते कोणाला ना कोणाला शेअर करतो आपल्या लाईफमध्ये. तर मी तुमच्यासोबत शेअर करते. कोणाला जे लोक खूप चांगले आहेत, जे लोक खरंच माझा खूप चांगला विचार करतात, मी त्यांना शेअर करते, कारण की ते मला चांगलं सजेशन देतात. त्याच्यामुळे खूप मला चांगलं वाटतं, हलकं वाटतं, म्हणून मी शेअर करते इथं. आणि माझ्याकडे खूप सारे लेडीज आहेत, त्यांना बोलता येत नसेल, मे बी कुठं त्या बोलू शकतच नाही. त्यांना पण थोडंसं चांगलं वाटेल की हां बाबा, हे गोष्ट आपण एकटेच फील करत नाही, तर बरेचसे लेडीज आहेत त्या गोष्टी फील करतात. तर तुम्ही माझी फॅमिली आहेत म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट शेअर केली. तर चला मी तुम्हाला दाखवते. बघा काय, माझ्याकडे एक साडी पण आहे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट. तर मला माहीत नाही काय, मला साडी वेडीचं काहीच माहीत नाही. माझ्याकडे ही साडी त्याने मला घेतली होती आणि कधीच घेतली होती, तर मी ही वेअर नाही केली अजून एकदा पण. तर या साडीचा विचार करते मी, पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा भारी साडी तो मला देतो दर टायमाला. ह्या टायमाला त्याचं मला काय वाटतच नाही, काय समजत नाही मला ते. आणि ना ॲनिव्हर्सरीचं तर तो दर टायमाला नेतो फिरायला, पण आता माहिती नाही मला फिरायला पण नेली तर नेली, नाही तर नाही पण नेणार तो. कारण असं त्याची जे माइंडसेट आहे तो पूर्ण चेंज झाला आहे. तर जाऊ दे सर्व गोष्टी. आता तर वटपौर्णिमा पण जवळ येते, तर मला समजत नाही आता वटपौर्णिमा करू की नको ना. एकदा तर डोक्यामध्ये काही गोष्टी बसल्या तर असं वाटतं की कुठलंच नाही काय करायला पाहिजे त्याच्यासाठी. पण ठीक आहे, आपण आता वटपौर्णिमेसाठी पण मला तुम्ही कमेंट करून सांगा की कुठले कलर आहेत काय, ते मला माहिती नाहीत नीट. तर शुभ कलर कुठले असेल ते मला सांगा. आपण वटपौर्णिमेचं पण आपल्याला करायचं तर आहेच, कारण माझी तर खूप इच्छा आहे मनापासून करायची. जरी तो कसा पण लागला ना तरी पण मी करणार आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा वटपौर्णिमेचा की कलर कुठला आहे तो. ठीक आहे.